मित्रांनो, तर आज आपण आहोत शिवनेरी किल्ल्यावर. हे बघू शकता वातावरण, आणि 2 दिवसामध्ये तिथे पाऊस पडून मस्त गेला आहे. तर क्लायमेट पण एकदम छान मस्त आहे. तुम्हाला माहितीच असेल, शिवनेरी किल्ला म्हणजे आपल्या महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. अगोदरपासून इच्छा होती की ते यावं, आणि आज ते मी शक्य केलं आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा भव्य किल्ला समुद्रपाटीपासून सुमारे 1067 मीटर उंचीवर आहे. तर आपण किल्ला चढायला सुरुवात केली आहे. ही अशी पायवाट आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपला महाराजांचा जन्म झाला होता. किती भारी वाटतं. किल्ल्यावर जाताना 7 मजबूत दरवाजे पार करावे लागतात. प्रत्येक दरवाजा शत्रूला अडवण्यासाठी अत्यंत हुशारीने बांधण्यात आला आहे. या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इथे मित्रांनो, हे होतं की इथून आपण लक्ष देऊ शकतो शत्रूवर, त्यासाठी हे बांधलं गेलं होतं. त्या काळात राजमाता जिजाऊ यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने शिवनेरीची निवड केली होती. पीर दरवाजा. हा, किती थंडगार मस्त असं वाटतंय. लढणारी पिढी तर लढून गेली, पण आपल्याला हे जपायचं आहे. हे बघा, या दरवाजावर कोणीतरी असे नाव वगैरे लिहून ठेवले आहेत, तर कृपया करून असं करू नका, जरा विनंती आहे. जिजाऊंनी इथेच बाळ शिवांना रामायण, महाभारत आणि महान योद्ध्यांच्या कथा सांगत स्वराज्य, धर्म, न्याय आणि पराक्रमाचे संस्कार दिले. त्या संस्कारामधूनच पुढे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. तर हा फळ आहे, माहिती नाही याला काय बोलतात. पहिल्यांदा मी बघितल्याने याला खूप सारे काटे आहेत, पण इकडचे लोकल्स बोलले की हा फळ आपण खाऊ शकतो, पिकलेला आहे. तर बघू ट्राय करून कसं लागतो. पण तुम्ही व्ह्यू बघा. थोडंसं वरती येऊन समजलं की ह्या झाडाचं फळ आहे. त्याला काय बोलतात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. खूप छान लागतंय फळ, गोड आहे. लोकांनी झाडांना पण सोडलं नाही आहे, त्याच्यावर पण नावं लिहून ठेवली. म्हणजे काय बोलायचं. वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत, असे पोर्च पण लावले.
आणि मेन म्हणजे तर इथे छान असा वॉशरूम. हा आहे शिवाई दरवाजा. किल्ल्यावर पोचल्यानंतर सर्वप्रथम दिसते ते शिवाई देवीचे मंदिर. अशी श्रद्धा आहे की शिवाई देवीच्या आशीर्वादामुळेच जिजाऊंना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि देवीच्या नावावरूनच त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. हे आहे अंबरखाना. एवढा मोठा अंबरखाना होता बघा. आणि मस्त असं थंडगार असं वातावरण आहे. वाव, बाहेरून आणि आतमध्ये मस्त असं थंड. खरंच हे बघून असं रडायला आलं यार. हे बघा मित्रांनो, आता आपले महाराज दिसत आहेत या फ्रेममध्ये. आणि आता माँसाहेब जिजाऊ दिसते. किती मस्त सुंदर असं बनवलं आहे. आपले महाराज स्वप्न पूर्ण झालं. येथील बदामी तलाव तसेच वर्षभर पाणी असणारे गंगा आणि यमुना झरे आहे. इतक्या उंच किल्ल्यावरही पाण्याची व्यवस्था कायम राहावी यासाठी केलेली ही योजना आजही आश्चर्यचकित करते.
किल्ल्यावरून दिसणारे जुन्नर शहर, हिरवेगार डोंगर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा मन मोहून टाकतात। सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी इथले दृश्य विशेष आकर्षक दिसते। बघा इथे एवढी हवा नाही आहे, पण आता बघा मॅजिक। जसं इथे आलो एवढी हवा येते, कारण हा जो खातर आहे त्याच्या इथूनच अशी आपटून अशी हवा येते, म्हणून यासाठी जास्त हवा आहे। आणि इथे पाणी किती मस्त वाटतं। ही आहे कडेलोट, जिथे कोण गद्दारी करेल तिथून डायरेक्ट त्यांना खाली असं इथून डायरेक्ट खाली फेकून टाकायचे। किल्ल्याच्या आत शिवकुंज आहे, जिथे राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा पाहायला मिळतो। हा परिसर प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे। आजही हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्स शिवनेरीला भेट देतात। प्रत्येक पायरी चढताना अभिमानाची भावना जागृत होते, कारण हा तोच किल्ला आहे जिथून स्वराज्याची प्रेरणा जगाला मिळाली। शिवनेरी किल्ल्याचा हा प्रवास माझ्यासाठी फक्त एक ट्रेक नव्हता, तर इतिहास, प्रेरणा आणि स्वाभिमान अनुभवण्याचा एक अविस्मरणीय क्षण होता। इथला प्रत्येक दगड छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमीचा आणि राजमाता जिजाऊंचा महान संस्कारांची साक्ष देतो। जर तुम्ही अजूनही शिवनेरी किल्ल्याला भेट दिली नसेल तर आयुष्यात एकदा तरी नक्की या आणि हा इतिहास स्वतः अनुभवा। हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात। तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय।